हे गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. आजच्या ब्लॉगची सुरुवात आपली थोडीशी वर्क स्टेशनच्या बाहेरून होते, कारण की हे बघू शकताय तुम्ही, हे थोडं आपल्याला औषध आणायचं होतं. औषध म्हणजे स्टिकर आहे आणि बाकी इसेन्शियल थोडी जे शेतीसाठी फवारण्यासाठी औषध लागतात ते घेऊन आपण आपल्या शेतामध्ये चाललेलो आहे. कारण की आपली जी द्राक्ष बागे आहे त्याच्या शेड्यूलप्रमाणे फवारणी चालू असतात, तर त्यासाठी आपल्याला औषध आणायचं होतं. तर हे आपण घेऊन चाललेलो आहे. त्याचबरोबर आपल्या शेतामध्ये आज कांदा भरायचं काम चालू आहे, तर ते बघू आपण कशा प्रकारे चालू आहे. कारण की जो आपला दुसरा प्लॉट होता तो आज आपण भरून बाजारपेठेला पाठवणार आहे. तो चांगल्या प्रकारे वाळलेला आहे, तर आपण आपल्या शेतामध्ये जाऊन आढावा घेणार आहे त्याचा. तर आपल्याला एक सजेशन आलं होतं. सजेशन असं होतं की तुम्ही जे गाईज म्हणताय व्हिडिओमध्ये ते तुम्ही चेंज करू शकता का, असं आपल्याला आपल्या एका सबस्क्रायबरने विचारलं होतं. तर सबस्क्रायबर म्हणजे आपली एक फॅमिलीच आहे, तर फॅमिलीतल्या मेंबरने आपल्याला सजेशन दिलं म्हणजे त्याचं आपण विचार करू शकतो. तर डेफिनेटली आपण तो शब्द चेंज करू शकतो. गाईज म्हणजे मराठीत मित्रांनोच होतं थोडक्यात, तर ते आपण फक्त इंग्लिशमध्ये म्हणत होतो. तर ठीक आहे, ते हळूहळू आपण चेंज करू. एकदम काय होणार नाही, कारण की जसं मी यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे तसं मी गाईज बोलत आलेलो आहे. तर डेफिनेटली आपण ते चेंज करू. तर गाईज भारी वाटतं माहिती का, असं जर तुम्ही सजेशन देताना व्हिडिओ मनापासून पूर्ण बघता तुम्ही, तर ते वेगळ्या प्रकारचं फील आहे. तर असंच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही सजेशन असतील तर नक्कीच तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. बघू शकता आपण शेताकडे चाललेलो आहे. अजून शेतीकडून 2 किलोमीटर आहे आपलं, पण वाटेमध्ये बघू शकता तुम्ही हे अशा प्रकारे कोणीतरी बांधलेलं आहे. हे तर म्हणजे किती खालच्या स्तराची विचारसरणी लोकांची. असं बांधण्यानं म्हणजे कोणाचं लक्ष नसेल तर त्या गाडीवरून पडेल, चालत जात असलं तर चालत जाताना ते अडखळून पडेल. तर म्हणजे हे म्हणजे कोणत्या प्रकारची विचारसरणी हे असं अवघड आहे. हे विचार बदललं पाहिजे, असं नाही वागलं पाहिजे. बघू शकता हे असं आडवं वाटत बांधलेलं आहे. काय कधी सुधारणार आहेत काय माहिती. तर रोज तर आपण आढावा घेतोच, पण आज थोडा गाडीवरून आढावा घेऊया आपल्या सीताफळाच्या बागेचा. तुम्ही समोर बघू शकता ही आपली सीताफळाची बाग आहे आणि त्याचा आता तिसरा तोडा लवकरच चालू होईल, कारण की जे सीताफळं आहेत ते पिकून खाली पडत आहेत, तर ते नुकसान होतंय. त्यामुळे आपण तिसरा तोडा लवकरच चालू करतो. तर त्याच्यावरचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेलच. तर काही जणांनी मला कमेंट केलं की तुम्ही एवढं शिकलेले आहात, हे आहात ते आहात, तुम्ही बाहेर पाठवू शकता. तर त्याची प्रोसेस असते थोडीफार, ते आपण एकदम पाठवू शकत नाही. त्याला आधी यावर्षीचा माल आपण बाहेर पाठवलेला नाही, तर नक्कीच पुढच्या वर्षी आपण त्याच्यावर एकतर प्रोसेस करू, नाही तर आपला शेतमाल आहे तो नक्कीच आपण बाहेर पाठवू. त्यासाठी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला रोज नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. तर गाईज काल आपल्या शेतामध्ये देशी गव्हाची आपण पेरणी केलेली आहे, जे की आपण घरी खाण्यासाठी वापरतो. तर इकडे बघू शकताय हा आपण घरी खाण्यासाठी एक एकर आहे तो गहू पेरलेला आहे. आणि त्याचबरोबर ज्वारी सुद्धा इकडे बघू शकताय तुम्ही, ही ज्वारी आहे आपली, जे की आपण घरी खाण्यासाठी फक्त पेरतो. तर आपलं जे शेंगा असतात, ज्वारी, गहू, मूग असेल, बाकी जे बेसिक आहे ते सर्व आपल्या शेतामध्ये आपण पिकवतो. कारण की शेत आहे म्हटल्यावर आपण ते विकत आणणं ते चुकीचं, त्यामुळे जेवढं आपल्याला पिकवता येतं तेवढं आपण सर्व आपल्या शेतामध्ये पिकवतो. तर गाईज आपण आपल्या वर्क स्टेशनला पोहोचलेलो आहे, आपल्या बेस कॅम्पवरती. आणि समोर बघू शकताय आपला जो ब्लोअर आहे ट्रॅक्टरला जोडून फवारण्याचं काम चालू होत आहे. आणि त्याचबरोबर इकडे बघू शकता आपला जो हौद आहे, जो की आपले जनावर पाणी पितात, तो थोडा लिकेज झाला होता खाली, त्यासाठी आपण रिकामा करून घेतलेला आहे. आणि खाली आता लिकेजचं काम काढून आपण तो पुन्हा पाण्यानं भरणार आहे. तर आपल्या बॅकग्राऊंडला बघताय पाणी भरायचं चालू आहे ब्लोअरमध्ये, जे आपण आता औषध घेऊन आलोय दुकानातून. ते औषध मिक्स करून मग आपल्या बागेवरती आपण फवारा घेणार आहे. आज जर या बोटाला काहीतरी झाले, जे की लागलेलं पण नाही आहे काय, पण लाल झाले आणि दुखते, त्यामुळे मोबाईल पकडण्यासाठी प्रॉब्लेम येतोय. आणि व्हिडिओमध्ये मास्क यूज करण्याचं कारण असं की थोडा आपल्याला सर्दीचा त्रास होतोय, त्यामुळं आपण हे गाडीवरती येता जाता आपण यूज करतोय. डॉक्टरनी सल्ला दिला होता त्याप्रमाणे आपण ह्याचं पालन करतोय. कारण की जो मला त्रास होत होता तो खूप भयंकर होता आणि अचानक झाला होता, त्यामुळं आपण त्याच्यावर ट्रीटमेंट घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी हे आपण मास्क यूज करतोय. हे बघू शकताय हे आपलं खुरपून झालेलं आहे आणि त्याला पाणी सुद्धा चालू आहे, बघू शकताय तुम्ही, ओलं दिसत असेल तुम्हाला. तर आपल्याला आता हरभरा जो आहे आपण लावलेला त्याला सुद्धा एका दुसरी फवारणी घेऊन त्याला पाणी सोडायचं आहे. तर पाणी आपण कशा पद्धतीने सोडणार आहे, हे तुम्हाला ड्रीप दिसत असेल आंब्याच्या आळ्यामध्ये, ती ड्रीप आपण पलीकडे घेणार आणि एक एक्स्ट्रा ड्रीप हातरून आपण आपल्या हरभऱ्याला पाणी चालू करणार आहे. कारण की आता जमिनीची ओल आहे ते खूप खाली गेलेली आहे, म्हणजे बऱ्यापैकी खाली गेलेलं आहे. जिथपर्यंत आपला हरभरा आहे त्याची मुळं खालीपर्यंत पोचत नाहीत. तर आपण थोड्या दिवसामध्ये, अजून टाईम आहे पाणी देण्यासाठी, पण एका आठवड्यामध्ये आपण ह्याला
पाणी देऊ शकतो. तर आज काउंटिंग चालू असेल. हा ब्लॉग तुम्ही शनिवारी बघताय. तर कुणाचं सरकार बसलंय काय बसलंय तर हे आपल्याला कळलं असेल आत्तापर्यंत. तर आपण नॉट दॅट मच इंटरेस्टेड इन पॉलिटिक्स, कारण की ते खूप डर्टी आणि खूप खालच्या लेवलला गेलेलं आहे. त्यामुळे लिव्ह इट. तुम्हाला मेंटॉस जिंदगी बघायची. समोर बघू शकतोय आंब्याच्या झाडाखाली हे झोपलात आणि हे त्यांचं वाहन आहे जे की आपल्या इथे लेबर आहेत त्यांना हे घेऊन येतात रोज. तर हे बघू शकता कसलं घोरतायत. एकदम मेंटॉस लाईफ. तर काहीच आपल्याला द्राक्षाबरोबर आपल्या हरभऱ्यावरती सुद्धा स्प्रे घ्यायचा आहे. त्यासाठी आपण आपल्या बेस कॅम्पवरती आलेलो आहे. तर आपण जो हरभरा पेरलेला आहे त्याचं वाण आहे फुले विक्रम, जे की राहुरी कृषी विद्यापीठामध्ये 2016 साली विकसित झालं होतं. ते आपण वाण पेरलेलं आहे. तर त्याच्यावरती आज आपण कीटकनाशकाचा स्प्रे घेतोय आणि त्यासाठी बघू शकता इकडं हे आपण औषध वापरत आहे ड्रोना. आणि त्याचबरोबर हे ॲग्रोवेटचं स्टिकर आहे, जे की स्टिकर काय फायदा होतो तर जे आपण औषध करतो ते योग्यरित्या झाडाच्या पानावरती बसतं, त्यासाठी आपण स्टिकर वापरतो. त्याचबरोबर याराचं 19-19 हे आपण वापरणार आहे, जेणेकरून जे झाडाची वाढ आहे ती चांगली होईल. तर अशा प्रकारे आपण औषध तयार करून आपल्या ब्लोअरमध्ये ओतून ते आपण हरभऱ्यावरचे फवारणार आहे. तर ते आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू. तर समोर बघू शकता आपला ट्रॅक्टर आहे, तो औषध तयार झालेला आहे आणि आता आपल्या हरभऱ्यामध्ये पेरायला निघालेला आहे. तर आपण बघू कशा प्रकारे ते स्प्रे करतात. तर काही जे समोर बघू शकताय तुम्ही ट्रॅक्टर आपला ब्लोअरने हरभरा फवारतोय आणि त्याच्या गन आपण थोड्याशा खाली गेलेल्या आहेत आणि ते कशा प्रकारे औषध आपल्या दोन्ही साईडच्या हरभऱ्यावरती बसतंय तुम्ही बघू शकताय समोर. तर काही जे समोर तुम्हाला दिसत असेल जे पाण्याचे तुषार उडत आहेत, जे आपलं ब्लोअर आहे त्याच्यातून तुषार उडत आहेत, तर ते कशा प्रकारे हवेच्या प्रेशरमुळे ते खाली बसत आहेत हे तुम्हाला दिसत असेल. तर हे बघू शकता तुम्ही थोड्याफार प्रमाणात तुम्हाला दिसत असेल कॅमेऱ्यामध्ये. तर ते हवेच्या प्रेशरमुळे खाली येत आहेत आणि ते हरभऱ्यावरती बसत आहेत. तर तुमचा प्रश्न असा असेल की मग तुम्ही हे औषध फवारताय तर हे सीताफळाच्या झाडावरती बसते त्याला काही ह्याचा तोटा नाही का? तर एक मिनिट, हे असे जे गवत आलेलं आहे ते आपण काढून टाकतो. हां, तर हे जे बघताय तुम्ही आता हे सीताफळावरती तुम्हाला दिसत असेल औषध बसलेलं. तर ह्याचा तोटा काहीच नाही, कारण की आपण कीटकनाशक मारतो. कीटकनाशक म्हणजे काय, जे झाडाच्या पानावरती आळे असते, बाकीचे किडे असतात जे झाडाचं पान खाऊन टाकतात आणि पान खाऊन टाकलं तर झाडाचं पोषण योग्यरित्या होत नाही. त्यासाठी आपण हा कीटकनाशकाचा फवारा घेतोय. त्याच्यामुळं ह्या सीताफळाला काही ह्याचा धोका नाही, कारण की त्याच्यावरची पण कोणती आळे असेल का असेल तर त्याच्यामुळं हे औषधामुळं ते मरून जाईल. आणि म्हणजे असं बाकीचे तुमच्या मनात प्रश्न येतील की हे किती तुम्ही औषध फवारताय, हे बेसिक आहेत. कारण की जर आपल्याला पीक चांगलं आणायचं असेल, आपण काय ओव्हरडोस करत नाही त्याचा. बेसिक कीटकनाशकाच्या फवारण्या घेतोय ज्या की आवश्यक असतात. तर त्या घेतल्या नाहीत तर ते आपलं जे पीक आहे ते वाया जाईल, कारण की त्याच्यावर जर रोग पडला तर तो कंट्रोल होत नाही नंतर. त्यासाठी ज्या बेसिक फवारण्या असतात त्या आपल्याला घ्याव्याच लागतात. तर अशाने जास्त काही साईड इफेक्ट होत नाही, त्यामुळं चिंता करू नये तुम्ही. तर तुम्हाला समोर दिसत असेल तिथं हे कशा प्रकारे औषध बसते बघा तुम्ही. एकदम व्यवस्थित आपल्या हरभऱ्यावरती औषध बसते आणि हे असा हातावरच्या पंपानं फवारण्यापेक्षा हे कितीतरी पटीने फास्ट होते. हे तुम्ही आता पुढे बघू शकता. आपला ट्रॅक्टर आलेला आहे फवारत आणि कशा प्रकारे औषध बसते तुम्ही बघू शकता इथं. तर तो जो स्प्रे आहे तो बघू शकताय तुम्ही. तर हे जे वाण आपण पेरलेलं आहे ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की हे जमिनीपासून जास्त हाईटवरती येतं आणि ह्याची हाईट जास्त असल्यामुळे हा आपण हार्वेस्टरने करू शकतो. तर आपण आता हे लावलेलं आहे, तर हार्वेस्टरला आल्यानंतर कळेल की आपल्याला किती प्रमाणात त्याचं उत्पन्न भेटतं आणि उतार किती भेटतोय. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे ह्याची हाईट जमिनीपासून जास्त होते का आणि किती प्रमाणात ह्याला हरभरे लागतात हे आपल्याला हार्वेस्टिंगच्या टायमाला कळेल. तर त्याच्यावरती पण आपण व्हिडिओ बनवणार आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि माझ्या जर्नीमध्ये सहभागी व्हा. पुढे तुम्हाला स्लो मोशनमध्ये दाखवतो मी.
तर स्लो मोमध्ये तुम्हाला समजलं असेल की औषध किती व्यवस्थित प्रमाणे बसतंय. बघू शकता कंटिन्युअसली आपलं ते फवारायला चालूच आहे. इथून ट्रॅक्टर जातोय सर्व या लाईनीतून जातोय, पुन्हा फिरून या लाईनीतून येतो, हे असं कंटिन्युअसली चालूच आहे. तर आज आपलं हे हरभऱ्याचं जे फवारायचं आहे ते पूर्ण होईल. त्यानंतर मग आपल्याला जे आपली द्राक्ष बाग आहे त्याच्यावरचा रेग्युलर जो शेड्यूल प्रमाणे स्प्रे आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. काही समोर बघू शकताय जो आपला दुसरा प्लॉट होता त्याचे जे कांदे आहेत ते सॉर्टिंग करून हे ठिक्यामध्ये भरायला चालू आहेत, जे की आपण नंतर आपल्या जवळच्या बाजारपेठेमध्ये पाठवतो. आपण कांदा दाखवून ठेवला होता तो, त्याच्यानंतर ते सॉर्टिंग करतात आणि बघू शकता खराब झालेला कांदा साईडला टाकतात. तर ह्याच्यावरचा व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केला आहे. पाहिला नसेल तर तुम्ही यूट्यूब चॅनलवरती जाऊन पाहू शकता आणि चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. काहीच आपल्या शेतामध्ये कांदे काढायचं काम चालू आहे, म्हणजे निवडण्याचं काम चालू आहे. त्याबरोबर आपण आपल्या शेतामध्ये थोडं सीताफळाच्या प्लॉटमध्ये आलो अचानक, कारण की हे बघू शकताय हे असं व्हायचं प्रमाण वाढलेलं आहे झाडांचं. हे बघू इथं असेल तिथं असेल, समोर दिसत असेल तुम्हाला तिथं. तर हे कशामुळे होतंय काही समजत नाही. त्यासाठी आपण ह्याचे फोटो काढून वरती पाठवत आहे. तर याच्यावरती आपल्याला काय औषध घ्यावं लागतं हे कळेल, कारण की सुरुवातीला 1-2 झाडं होती, पण आता ते बऱ्यापैकी त्याचं प्रमाण दिसते. म्हणजे 5-6 झाडं झालेले आहेत त्याचे. तर तुम्हाला याच्यामधली काय माहिती असेल तर तुम्ही अवश्य कमेंट करा, कारण की तुम्ही बघू शकता इकडं हे समजत नाही आहे पूर्णपणे, त्याला फळं असतात पण ते वाळून जातं. हे बघू शकता तुम्ही एकदा, म्हणजे त्याला प्रॉपर ट्रीटमेंट चालू असते पण अचानक जळून जाते. ते मर रोग आहे का काय दुसरं आहे हे आपल्याला समजत नाही आहे. तर ह्याचे फोटो काढून आपण वरती पाठवत आहे. तर तुम्हाला माहिती असेल तर तू नक्की कमेंटमध्ये सांगू शकता. बघू शकता तुम्ही इथं असेल, आता हे पण त्याच्याच मार्गावरती आहे आणि हे असेल. तर असं थोडंफार दिसतात ते झाडं, तर त्याचे आपण फोटो काढून वरती आपण पाठवतोय. तर त्याच्यावर सोल्युशन येईलच, पण तुमच्यातल्या कोणाला माहिती असेल तर तुम्ही अवश्य कमेंट करून सांगू शकता. हे गाईज, तर आपल्या ज्या टास्क होत्या त्या कंप्लीट झालेल्या आहेत, तसेच आपला वर्कआउट पण कंप्लीट झालेला आहे. कारण की आपण ज्या टास्क करतोय त्या करण्यासाठी आपली बॉडी व्यवस्थित साथ देणे गरजेचं आहे आणि आपण फिट असेल तरच त्या टास्क आपण एकदम मनापासून करू शकतो. तर त्यासाठी आपण वर्कआउट पण जसं ॲडजस्ट होईल तसं सकाळ संध्याकाळी दोन्ही टाईममध्ये जसं ॲडजस्ट होईल तसं आपण करतोय. तर तुम्ही हे करत नसाल तर अवश्य करा आणि स्वतःला फिट ठेवा. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू.